नमस्कार. मी रचलेल्या मराठी गीतेतला हा आज तिसरा अध्याय. म्हणे अर्जुन जनार्दनासी, मानसी सरस बुद्धियोगासी, का म्हणसी मजसी युद्ध कर, जरी ते कर्म विनाशकारी घोर. कधी एक कधी दुजे सांगसी, का द्विधा माझे मन करिसी. सांग मार्ग सुस्पष्ट एकची, असेल शाश्वती हिताची. पापरहित अर्जुना म्हणती भगवंत, प्राचीन मुक्तिमार्ग दोन कथित. ज्ञानमार्ग असे सांख्यासाठी, कर्ममार्ग परियोग्यासाठी. सोडू कर्मे कोणी म्हणती, परी कर्मे त्यास न सोडिती. कर्मे सोडून घेतला संन्यास, तरी न मिळे मोक्ष त्यास. स्वस्थ बसोनी कर्म न करावे, कोणासही ते शक्य नसावे. त्रिगुण हालविती चालविती, बळजबरी कर्म करविती. इंद्रिया ते ठेवी दृढ बांधोनी, विषय विचार मात्र राही मनी. ते तर निव्वळ ढोंग म्हणावे, त्या मनुष्यासी मूर्ख मानावे. परी मनाच्या सहाय्याने, इंद्रिये राखी नियमाने. कर्मे करी अनासक्त, निसंशय तोची श्रेष्ठ. तू करावे आपुले कर्तव्य कर्म, तेची हितकारक न अकर्म. कर्म जरी कोणी टाळील, शरीर त्याचे कैसे जगेल. यज्ञ न समजे कर्मासी, कर्म बंधक होई त्यासी. कर्म करावे अनासक्ती, मानोनी यज्ञात आहुती. ब्रह्मनिर्मित सृष्टी व यज्ञ कर्म, लोकांनी पाळावे स्वधर्म. हे यज्ञ पूर्ती करीतील, तुमच्या कामनांची सकल. तू स्वधर्माने देवासी पूजावे, ते देव तुझवरी तुष्ट व्हावे. तुम्ही एकमेका ते तुष्ट व्हावे, आणि स्वहित साधावे. देवासी स्वधर्म यज्ञाने जे पूजिती, देव तोषोनी कामना पुरविती. जो ते न करी अर्पण त्यासी, म्हणावे चोरची तयासी. जीवन यज्ञाचा प्रसाद भक्षिती, ऐसे मुनिजन पापमुक्त होती. परी जो रांधी स्वतःसाठी, तो बांधी पापची गाठी. सजीव बनती अन्नापासून, अन्न बने पावसापासून. यज्ञ पावसाचे कारण, तर कर्म यज्ञाचे कारण. वेदामध्ये कर्म सांगितले, देवापासून वेद निघाले. स्वधर्म कर्म यज्ञ करावा, त्यातची देव जाणावा. न जाणती हे चक्र अनिवार्य, जीवन त्यांचे निरर्थक होय. मग विषय सुखे त्यास मोहविती, ते जीवन अपुले वाया घालविती. जो सदैव मग्न आत्मचिंतनी, आंतरिक आनंदात समाधानी. भय वासना किंचितही नसती, त्यासी नुरे काही कर्म जगती. न काही प्राप्तव्य कर्म करता, न दिसे हानी कर्म टाळता. न तो कदापि मिळवो पाही, अन्य जीवापासोनी काही. म्हणून तू कर्तव्य कर्म करावे, कर्मफल सकल त्यागावे. जो फळावरी नजर न ठेवे, तो मग तदाकारता पावे. जनकादिक ज्ञानी अनासक्त, कर्म करोनी झाले मुक्त. लोककल्याणास्तव तू पार्था, कर्म करणे योग्य सर्वथा. जसे महाजनक करीती आचरण, लोक त्यास मानिती धर्माचरण. महामार्ग त्यास जाणीती, त्यावरी मार्गक्रमण करीती. हे पार्थ कर्तव्य काही,
मला नसे लोकी तिन्ही, नसे काही वस्तू मिळविणे. कर्म करीतो ही जनहिता कारणे. जी कर्मे करणे जरुरी, ती जरी मी न करी. जन चालतील हे पार्था, माझाच मार्ग सर्वथा. सोडावी मी जरी कर्मे सारी, सृष्टीनाशाचा दोष मजवरी. प्रजेत दुर्गुण सकळ बळावती, सर्वनाशाचे दायित्व माझे माथी. अज्ञानी जन कर्तव्य कर्म करीती, परी मनी फळाची आशा धरिती. ज्ञानी जनांनी तेचे कर्म करावे, अनासक्त लोककल्याण साधावे. कर्म जे लोक फलाशेने करीती, वादन घाली ज्ञानी त्यासोबती. स्वये कर्म करी फलाशा त्यागुनी, आदर्श सामान्यासी देई घालोनी. माया आणि गुण तीन, समस्त कर्मासी कारण. मूर्ख जो अलिप्त अहंकाराने, मी केले सर्व असे माने. ज्यासी असती गुणकर्म ज्ञात, त्यासी अर्जुना असे अवगत. वसती विषया संगे गुण तिन्ही, जाणोनी तो न किंचित मोही. मायेच्या गुणभ्रमाने जे भुलती, ते अज्ञानी कर्मफलासक्त होती. ज्ञानी न करी वाद त्या सोबत, न करी त्यांचे चित्त विचलित. सर्व कर्मे करोनी मजसी अर्पण, त्यागोनी फलासक्ती व कर्तेपण. सदैव मज ठाई दृढभाव ठेवोनी, युद्ध कर तू मन शांत राखोनी. जे श्रद्धापूर्वक आदर करीती, या मताची निंदा न करीती. तदनुसार आचरण करीती, कर्मबंधापासून ते मुक्त होती. माझ्या मतावरी टीका करीती, अनुसरण त्याचे न करीती. ते जन मूर्ख अज्ञानी होती, अविवेकी स्वनाश घडविती. ज्ञानी ही वागे स्वभावानुरूप त्याचे, वागणे असे गुणानुसार प्रत्येकाचे. मग काय उपयोग बळजबरीचा, प्रयत्न स्वभावाविरुद्ध जाण्याचा. विषय वासना वा तिरस्कार, नित्य ज्ञानेंद्रियांचा व्यवहार. न पडावे बळी त्या भावनासी, त्या होती कारण नाशासी. होई जरी दोषपूर्ण स्वधर्म, तोची आचरावा न परधर्म. स्वधर्मात मृत्यूही हितकारक, परधर्म मात्र असे भयदायक. मग अर्जुन कृष्णा ते विचारी, नसे इच्छा मनुष्याची जरी. पापकर्म का तो करी, अनिच्छेने ही बळजबरी. भगवान म्हणती, काम व क्रोध पाप करविती. जे रजोगुणापासोनी निपजती. रजोगुण पापी भूक त्याची न निवे. या जगती वैरी त्यासी जाणावे. जैसा धूर झाके अग्नीते, धूळ झाके आरशाते. जैसी वार झाके गर्भाते, तैसा काम झाके ज्ञानाते. हा काम असे कौंतेय, वैरी ज्ञानी जनांचा नित्य. न शमे ऐसा हा अग्नी, आत्मज्ञानाते झाकोनी. या कामाचे अधिष्ठान, इंद्रिये बुद्धी व मन. तयाद्वारे ज्ञान झाकवी, काम जीवासी भ्रमवी. यास्तव इंद्रियासी नियमावे, अनपापी कामासी मारावे. जो नष्ट करी सकल ज्ञानाते, ऐहिक पारमार्थिक दोन्ही ते. इंद्रिये श्रेष्ठ शरीरापरी, मन श्रेष्ठ इंद्रियापरी. मनापरी असे बुद्धी श्रेष्ठ, परमात्मा त्याहून श्रेष्ठ. तू परमात्म्यासी जाणावे ऐसे, अर्जुना जो बुद्धिपरी श्रेष्ठ असे. मग आत्मस्वरूपी स्थिर व्हावे, बलाढ्य शत्रू कामासी मारावे. अध्याय 3 समाप्त झाला. पुढच्या वेळी भेटू, 4था अध्याय घेऊ. तोपर्यंत नमस्कार.